मी श्रीमती बनसोडे वर्षा बाळूराव, सहशिक्षिका, शिवनिकेतन प्राथमिक शाळा यशवंतनगर नांदेड। इथे राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेमध्ये मी 1995 पासून कार्यरत आहे आणि संस्था राणी लक्ष्मीबाई संस्था ही दर महिन्याला वेतनाच्या 25% पगार इतका सर्व शिक्षकांकडून व माझ्याकडून सुद्धा 30 वर्षापासून या संस्थेने घेतलेला आहे। आणि आता 2025 पासून मी संस्थेला 25% वेतनाचा मी देऊ शकत नाही असं सांगितल्यामुळे संस्थेने मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि हा त्रास असह्य होऊन मी 18 तारखेला सीओ मॅडमला आणि पोलीस स्टेशन शिवाजीनगर इथे अर्ज केला आणि त्या अर्जावर 11 मार्च 2025 ला माझा गुन्हा दाखल झाला अट्रॉसिटी आणि खंडणी अंतर्गत। आणि हा गुन्हा दाखल होऊनही 4 महिने झालेत, आणखीन यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट केली नाही आणि आरोपींना अटकही केली नाही। त्याच्यामुळे माझ्या जीवितात संस्थेकडून धोका आहे आणि मला म्हणजे हा त्रास असह्य होत आहे। यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं होतं। आता माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून मला न्याय द्यावा, नाहीतर माझं जगणं मुश्किल होईल। विलंब मी इथल्या स्थानिक लोकांना वगैरे पाठपुरावा केला, पण त्यांनी फारसं एवढं गांभीर्यानं नाही घेतलं। आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन दिलेलं आहे, काय विषय आहे? सर, जो तपास अधिकारी आहे त्या तपास अधिकाऱ्याला आम्ही वारंवार म्हणजे बदलण्याची एसपी साहेबांना विनंती केली होती की एखाद्या IPS अधिकाऱ्याकडून, पण त्यांनी तसं न करता जो तपास अधिकारी त्या आरोपींना मदत करतोय त्याच्याचकडे तपास ठेवलाय आणि आणखीनही त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली नाही। बिलकुल, नक्कीच होतोय सर। आज आम्ही भारतीय दलित पॅंथरच्या वतीने माननीय जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे। आता या ठिकाणी फिर्यादी वर्षा मॅडम यांनी आपल्याकडे कथन केलेलं आहे। त्या ज्या संस्थेमध्ये नोकरीला आहे त्या संस्था चालकांनी त्यांचा छळ, अमानुष छळ केलेला आहे, त्यांच्या सांगण्यावरून दिसत आहे। कारण त्यांनी आता जीवनावर उद्धार झालेले आहे आणि त्यांनी त्या बाबतीत फिर्याद दिलेली आहे। 11/3/2025 ला पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली, FR दाखल झाला। FR दाखल होऊन आजतागायत आरोपीला काही कारवाई झाली नाही, त्याला अटकेची कारवाई झाली नाही। आणि मॅडमचं असं स्पष्ट मत आहे की आरोपीला पोलीस पाठीशी घालत आहे। आता आरोपीला पाठीशी घातल्यानंतर फिर्यादीला न्याय कोण देणार? आज फिर्यादीची मानसिकता आपण बघितली तर फिर्यादी आज जीवाला उद्धार झालेली आहे, मरायला तयार झालेले, कोण संरक्षण देणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ असताना या ठिकाणी एका महिलेला जर तुम्हाला जीवावर उद्धार होत असेल, न्याय मिळत नसेल, पोलीस संरक्षण देण्याऐवजी जर आरोपीला साथ देत असतील तर न्याय कोण देणार आहे? या ठिकाणी फिर्यादी ही आता जीवावर उद्धार झालेली आहे। देशामध्ये सिंदूर अभियान राबविलं जातं, सिंदूर चा कार्यक्रम राबविला जातो, पण या ठिकाणी एका महिलेला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल मग या अभियानाचा काय अर्थ आहे? मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करत आहोत, हे पॅंथरची भगिनी आहे। जर या पॅंथरच्या भगिनीला भविष्यात जर न्याय मिळाला नसेल तर पॅंथर गप्प बसणार नाही। आमच्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर आम्ही सहन करणार नाही। भविष्यात हे आंदोलन राज्यभर आम्ही आंदोलन करू, या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो।